तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. केव्स बघायला जाणार आहे. छान आहे ना सृजने? एक नंबर. काही व्ह्यू दिसते ना इथून? इथून ना हे बाय, हे ताज हॉटेल. आणि ते तिथे जायचंय आपल्याला, ते समोर आहे ना गेटवे ऑफ इंडिया. बोटनी जायचं ना आता? काय बोलला? बोटनी जायचं नाही? हा, बोटनी जायचंय. एलिफंटा केव्स. मजा येणार आहे. तुला कॅब देऊ? नाही नको. खरी सांगू तरी हे येऊन जाम नॉर्मल आहे. हे गेटवे ऑफ इंडिया आहे आणि तुम्हाला एलिफंटा केव्स मध्ये जाण्यासाठी बोटचा टायमिंग आहे 9 AM to 5 PM. मंडेला क्लोज असतं. गेटवे ऑफ इंडिया टू एलिफंटा केव्स ह्या ठिकाणी पोचायला आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागले होते आणि बोटची रिटर्न प्राइस आहे 260. एलिफंटा केव्स हे एक पिकनिक पॉइंट आहे. ह्या ठिकाणी फॉरेनर सुद्धा खूप आवडीने येतात बघायला. हा अटल सेतू ब्रिज आहे जो नवीन बनलेला आहे. कितीला? 100 रुपये. ते काय कॅब घातलं ना एवढा पसीना पसीना होतं ना. असं घेतलं तर रडत नाही. बोटने उतरलात ना की तुम्हाला इथूनच स्टॉल चालू होतात आणि थोड्या अंतरावरती पुढे गेलात की इथून तुम्हाला ट्रेन सुद्धा अवेलेबल आहे की ती थोड्या अंतरावर नेऊन तुम्हाला सोडते आणि तिथून पुढे तुम्हाला केव्स मध्ये वरती जाण्यासाठी स्टेपने जावं लागतं. थोड्या वेळसाठी कसं चांगलं वाटलं असतं ना. हा ना, छान वाटतं एकदम. आज ट्रेन बंद. हे आहे ना महाशिवरात्री
वाव, बघा असं पुढे पुढे आलात ना तुम्ही की तुम्हाला इकडे मस्त की असे कॅप भेटतील, खायचे फूड वगैरे पण आहेत, गॉगल आहे. रुमाल मला दिला नाही. अनएक्सपेक्टेड असं मला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगचं दर्शन मिळालं. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ज्यांना अजिबात मला माहीत नव्हतं इथे कसं यायचं, काय यायचं, तरी पण आम्ही इथे आलोत आणि एक पिकनिक म्हणून आलो होतो. पण त्या दिवशी आम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनसुद्धा मिळालं आणि प्लस तिथे यात्रासुद्धा होती त्या दिवशी. खरंच असं सहज दर्शन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला तुम्हाला सांगता सुद्धा येत नाही. बघा, आज आम्ही आलेलो आहे तिथे केव्समध्ये. इकडे मस्तपैकी आज महाशिवरात्रीचं दर्शन पण मिळालं, खूप छान. आंटी आंटी, वो फॉरेनर को हाई करो. हेलो. एलिफंटा केव्ज हे खूप लोकांना माहीत नाही, पण हे बघायला खूप छान आहे.
एलिफंटा केव्ज हे एक खरंच खूप छान पिकनिक पॉइंट आहे. म्हणजे आपण इकडे आपलं जेवण घेऊन येऊन सुद्धा छानपैकी मस्त वन डे पिकनिक करू शकतो. प्लस इकडे हॉटेलसुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेवण घेऊन आलात तरी चालेल, नाही आलात तरी चालेल. इकडे तुम्हाला सगळी सोय आहे. हे बाई इथे छान आहे. काय पण नाव नाही माहिती काय. इथे वरती हवा लागते ना. 2-4 वर्ष पहिलं पण आला होतात का इथे तुम्ही? हे माझं माहेर आहे. माहेर आहे तुमचं? कुठलं? मोरा बंदर. म्हणजे इकडे काय नाव आहे? नाही नाही इकडचं नाही, हे गावात हे राजबंदर, त्याच्या मोरा बंदर, हे शेत बंदर. अच्छा, हे शेत बंदर आहे का? आणि इकडे जत्रा दरवर्षी म्हणजे ही महाशिवरात्र मोठी जत्रा करतात ना. मी तर फर्स्ट टाइमच आली, त्यामुळे मी तर इकडून कांदिवली मधून इथलीच आहे. हा, पण इकडे आली नाही कधी. तुम्ही दरवर्षी येता का? अच्छा, येता पण म्हणजे ह्याला येता तुम्ही? याला पण जरा फिरायचं होतं, सुट्टी आता 2-3 दिवस परीक्षा झाली. अच्छा अच्छा, चालेल. तुला काय आवडलं यातलं? हे ना, हे काय बॅग आहे वाटतं, वाजवायचंय? वाजव. आपण एकाला तरी जमतं. हे आहे ना, एकच 200 आहे का? 150 आहे. कितीला येतात ते? सेपरेट है, ये इसमें जॉइंट है, इसमें जॉइंट है, ये सेपरेट है. इसमें आप कुछ भी रख सकते हो. जैसा मुट्ठी रखने का तो मुट्ठी भी रखो. ते कुनाई वगैरे, कुनाई 150 वाले स्पॉट शॉर्ट पण 150 आहे, त्याचे मोठे पण 150 वाले पण. त्याला येस पाहिजे तुम्हाला. काय आहे ते? हे स्पॉट आहे डिमन स्लेयरच्या एनिमे मध्ये. अच्छा, कुठे? ते कसं लास्ट पार्ट ना त्यांचं, आणि सगळं व्ह्यू वगैरे दाखव आणि मग तिथे एंड कर. कसं वाटलं सृजन तुला एलिफंटा केव्ह? खूप मस्त होतं. ते बघण्यासारखं खूप काय आहे. खूप मजा आली इथे येऊन. काय शॉपिंग केली? मी डिमन स्लेयरच्या अॅनिमेमधली एक स्पॉट घेतले. किचन म्हणून पण वापरू शकतो. किचन म्हणून ना? फेवरेट आहे ना तुझं हे सगळं? हो.
आणखी तुला काय आवडतं गेम मध्ये, ते काय बघत होतास? नारुतो, अजून गोकू वगैरे असे खूप सारे ॲनिमेशनचे मॉडेल्स वगैरे होते. अच्छा, किचन्स होते. खूप मजा आली. मजा आली ना? कसा वाटला तुम्हाला हा एलिफंटा केव्हचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.